नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सिमिलॅरिटीच्या प्रॅक्टिस 1.1 मधलं पहिलं, दुसरं आणि पहिलं आणि दुसरं उदाहरण झालं. सॉरी, तिसरं पण नाही झालं ना? नाही, तिसरं उदाहरण आपण सुरू करतोय. 1.1 मधले 2 उदाहरणं झाले. आता आपण तिसरं, चौथं आणि पाचवं 3 उदाहरणं घेऊया. चला, प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1. ओके, त्याच्यातला आपला तिसरा प्रॉब्लेम चालला होता. तिसरा प्रॉब्लेम बघूया आपण. काय तिसरा प्रॉब्लेम? आपण एक फिगर काढूया. दिलेली आहे फिगर, पुस्तकात दिलेली आहे तशीच फिगर आपल्याला काढायची आहे. द गिवन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. दिस इज ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. दिस इज द हाईट पी एस. दिस इज द हाईट पी एस. ओके, क्यू, and this is also height T. This is also perpendicular. This is also perpendicular. R and S. आता बघा याच्यामध्ये काय, याच्यामध्ये बघा ट्रायंगल PQR आहे. हा ट्रायंगल PQR आहे आणि ही PS त्याची हाईट आहे. पुन्हा हा ट्रायंगल PQR आहे आणि त्याची ही QT हाईट आहे. म्हणजे हाईट 2 आहे आणि बेस काय एकच आहे, QR. ओके, आता आपल्याला काय काय दिलेलं आहे बघूया. सोल्युशन काय काय गिवन मध्ये दिलेलं आहे ते बघूया. सेगमेंट पीएस परपेंडिक्युलर, सेगमेंट पीएस परपेंडिक्युलर आरक्यू, सेगमेंट आरक्यू. जसंच्या तसं लिहा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यात बदल काही करू नका. मनाने तुम्हाला काहीच लिहायचं नाहीये. क्यूटी परपेंडिक्युलर सेगमेंट पी आर, सेगमेंट पी आर. त्यानंतर काय काय दिलेलं अजून, आर क्यू इज इक्वल टू 6, पी एस इज इक्वल टू 6 अँड पी आर इज इक्वल टू 12. या तुम्हाला 3 किमती दिलेल्या आहेत. ओके, त्या फिगरशी आता लावू आणि फाइंड आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे क्यूटी. ओके, अतिशय सोपं आहे. बघा, हे आर क्यू हे बेस आहे. हे बेस आपल्याला किती दिलेलं आहे, 6. त्यानंतर पीएस ही हाईट दिलेली आपल्याला 6. त्यानंतर पीआर 12. हे पीआर हा बेस आहे, ही हाईट झाली तर हा बेस झाला, म्हणजे ही आपल्याला दिलेली आहे टोटल 12. ओके, आता आपण हे समजून घेऊया आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, क्यूटी करायचं आहे. मग आपण एरिया ऑफ ट्रायंगल आपण पहिले घेऊ. काय काय, इन ट्रायंगल पी क्यू आर, in triangle PQR. First in triangle PQR, comma, base is equal to QR and height is equal to PS. ओके, height is equal to PS आपण असं लिहूया. त्यानंतर second also that triangle, in triangle PQR, base is equal to base is equal to PR and height is equal to QT. ओके, आता काय घेतलं बघा, ट्रायंगल PQR मध्ये या ठिकाणी आपण बेस QR घेतला आणि हाईट ही घेतली. ह्या ठिकाणी PQR मध्ये आपण बेस PR हा PR घेतला आणि हाईट QT घेतली. मग आपल्याला आता दोन्ही ट्रायंगलचं एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट, बेस QR इंटू हाईट PS अपॉन बेस PR इंटू हाईट QT. ओके, आपण हे लिहिलं. आता ह्या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, पुट द व्हॅल्यू. काय काय दिलेलं आहे बघा, QR किती दिलेलं आहे 6 इंटू PS किती दिलेलं आहे 6 अपॉन PR ह्या ठिकाणी PR किती दिलेलं आहे 12 आणि काय दिलेलं आहे QT आपल्याला फाइंड आउट करायचं आहे QT. आता वर PQR आहे आणि खाली PQR आहे.
1/1. जर वर आणि खाली व्हॅल्यू असेल तर ते 1/1. ओके, सो 2/2 बे एक बे 1/1. ट्रायंगल PQR एक ट्रायंगल PQR सेम. चला आपण बघूया. त्यानंतर आता 1/1 मी इथे लिहितो, पण आता इथं काय लिहिणार आहे तुम्ही? इथं तुम्हाला प्रॉपर्टी लिहावं लागणार आहे. प्रॉपर्टी राहिली आपली. आता प्रॉपर्टी काय लिहावं आहे? द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, द रेशिओ ऑफ areas of two triangles is equal to the products of their bases and corresponding height, heights. ओके, आता इथपर्यंत तुमचं करेक्ट झालं. इथं तुम्हाला प्रॉपर्टी लिहिणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. एक लक्षात ठेवा, प्रॉपर्टी लिहिल्याशिवाय हा प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह होऊ शकत नाही. त्यामुळे 3 प्रॉपर्ट्या तुम्हाला कशाही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहे. आता इथं आपण याला 6 एक 6, 6 दुनी 12, बे एक बे 6 म्हणजे 3/QT. मग आपण इथं लिहू 1/1 आलेलं आहे. 1/1 इज इक्वल टू वर आलं 3, खाली आलं QT. ओके, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. QT इंटू 1 QT इज इक्वल टू 3 इंटू 1 3. आपल्याला जे फाइंड आउट करायचं होतं ते मिळालं आपल्याला. QT इज इक्वल टू 3. ओके, बघा किती सोपं आहे, काही अवघड नाही. या प्रॉब्लेमला एकदा दोनदा तीनदा सोडून पहा आणि प्रॅक्टिस करा. चला आपण आता 4 नंबरचा प्रॉब्लेम घेऊया. प्रॅक्टिस सेट पुसून टाकतो. 1.1 चालू आहे. त्याच्यातलं आपलं चौथं उदाहरण घेऊया आपण. प्रॉब्लेम नंबर 4. बघा प्रॉब्लेम नंबर 4 काय. याच्यात पण एक फिगर दिलेली आहे. आपल्याला ती फिगर ड्रॉ करावं लागणार. काढू आपण ती फिगर. बघा, this line parallel to this line, these two line are parallel. मी आता फिगर काढायच्या आधी सांगतो. these two line are parallel, the distance between these two lines are constant, same, equal. लक्षात येतंय का? दोन समांतर रेषामधील अंतर हे सम असतं, सारखं असतं. रेल्वेचे रूट दोन समांतर आहेत, त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे, अंतर आहे, ते सगळं सारखं असतं. आता आपण बघूया, या ठिकाणी एक ट्रायंगल दिलेला आहे आणि परत असा एक ट्रायंगल दिला. ओके, ह्या ट्रायंगलचं नाव ABC आणि D. इथून परपेंडिक्युलर टाकलेला आहे. ए वर्टेक्स मधून परपेंडिक्युलर लाईन BC वर टाकलेला आहे, तो आहे P. इथं परपेंडिक्युलरचं चिन्ह काढा. पुस्तकात दिलेलं नाही, तुम्ही काढा. बघा, AP परपेंडिक्युलर ऑन BC लाईन, ही जी लाईन आहे. मी तुम्हाला सांगितलं की या दोन लाईन मधलं अंतर, आता हा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे, त्यामुळे याची पण ही पण हाईट आहे. मग धिस हाईट अँड धिस हाईट आर इक्वल, सेम. आता आपल्याला या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं. फाइंड आउट काय करायचं बघा. आपल्याला फाइंड आउट करायचं दिलेलं आहे AP परपेंडिक्युलर BC, AP परपेंडिक्युलर BC हे दिलेलं आहे. त्यानंतर AD, दिस इज लाईन AD पॅरलल, हे पॅरललचा सिम्बॉल आहे BC. ओके, AD लाईन AD पॅरलल टू BC, हा पॅरललचा सिम्बॉल. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. ओके, आपल्याला आता दोन ट्रायंगलचं रेशो गुणोत्तर दाखवायचं आहे. मग आता कसं करणार बघा, इथं पहिले क्लिअर करून घ्या. ही AP हाईट आहे या ABC ची आणि DBC ची हाईट आहे ही सारखी इक्वल आहे, द डिस्टन्स बिटवीन. त्यानंतर ABC चा बेस BC आहे
आणि डीबीसीचा पण बेस बीसी आहे. मग या दोन फिगरमध्ये तुम्हाला काय दिसतंय की बेस इज सेम अँड ऑल्सो हाईट इज सेम. मग यांचं क्षेत्रफळ कसं आहे, एरिया कसं आहे, गुणोत्तर सेम येईल, सारखं येईल दोघांचं. आपण आता इथे लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू BC इंटू AP अपॉन BC इंटू आपण इथं नाव देऊ DQ. ओके, सो इथं लिहू आपण AP इज इक्वल टू DQ. मग कारण लिहू the distance between two parallel lines is same or equal or constant. तुम्ही काही सांगा. The distance between two parallel lines is same. मग त्याच्या AP is equal to DQ. मग याला आपण काय करू, H म्हणू. H is equal to AP upon DQ. मग इथं खाली लिहू आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD is equal to BC into H upon BC into H. ओके, BC H म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1/1. मग आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग याने याला 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन, एकनीकडे गुणलं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन एरिया ऑफ ट्रायंगल BCD. ओके, हे झालं तुमचं प्रूफ. चला, ओके, हेन्स प्रूफ. काही अडचण नाही याच्यामध्ये. तुम्ही वाक्य लिहिलं तर अजून चांगलं आहे. चला पुढचं नेक्स्ट लास्ट प्रॉब्लेम आपण बघू 1.1 मधला. क्लिअर करून घ्या, लास्ट प्रॉब्लेम सोपा आहे. 4 झाले ना आपले विद्यार्थी मित्रांनो, 4 प्रॉब्लेम संपले आपले. आता हा 5वा प्रॉब्लेम आहे 1.1 मधला लास्ट प्रॉब्लेम. चला, लास्ट प्रॉब्लेम आहे बघा. तुम्हाला एक फिगर दिलेली आहे, ती ड्रॉ करा. एक मिनिट, पेन आपण दुसरा घेऊया. नेक्स्ट पेन. आता ह्या ठिकाणी बघूया. बघा, इथून इथं जोडलं आणि ही परपेंडिक्युलर टाकली इथे आणि इथे पण परपेंडिक्युलर टाकली. एका ट्रायंगल मध्ये 2 ट्रायंगल ड्रॉ आहेत आणि 2 हाईट आहेत. आपण पहिल्या ट्रायंगलचं नाव ABC. ओके, आणि इथं देऊया PQ आणि D. ओके, आता समजून घेऊया आपण पहिले ह्या ट्रायंगलचं. मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही प्रॉब्लेम क्लिअर करा. प्रॉब्लेमकडे बघा. प्रॉब्लेमकडे बघितल्यानंतर प्रॉब्लेमच आपल्याला उत्तर सांगत असतो की माझं उत्तर काय. जर तुम्हाला थिअरी समजली असेल तर बघा, ABC हा ट्रायंगल आहे, AD त्याची हाईट आहे, PBC हा ट्रायंगल आहे, PQ त्याची हाईट आहे, ABC मध्ये आणि PBC मध्ये BC हा सारखा त्याचा बेस आहे. ओके, हे कळतं आपल्याला. त्यानंतर अजून एक ट्रायंगल PQB आहे, त्याचा हा बेस आहे, ही हाईट आहे. त्याच्यानंतर हा एक ट्रायंगल आहे ADC हा बेस आहे, AD त्याची हाईट आहे. एवढ्या गोष्टी आपल्याला कळतात. मग आपण आता एक एक उत्तर काढूया. पहिलं बघूया. फर्स्ट काय तुम्हाला फक्त काढायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन
एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी. ओके, आता याचं आपल्याला काढायचं आहे पी क्यू बी. फक्त लिहित असताना व्यवस्थित बघा पी बी सी. चालेल, आता याचं आपल्याला काय काढायचं आहे, रेशिओ काढायचा आहे. मग आपण हा ट्रायंगल शोधायचा. पी क्यू बी कुठे आहे, पी क्यू बी, हा पी क्यू बी इथे आहे. मग याचा बेस इंटू हाईट आपण लगेच लिहून टाकू, बी क्यू इंटू पी क्यू अपॉन इथं पीबीसी. पीबीसी हा पीबीसी, हा खालचा पीबीसी, पीबीसी याचा बेस बीसी इंटू पी क्यू. पी क्यू इज हाईट, पी क्यू कट. म्हणजे याचं उत्तर काय आलं, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी इज इक्वल टू, याचं उत्तर आलं तुमचं बी क्यू अपॉन बी सी. हे उत्तर आलं. पण आता तुम्हाला इथं इथं तुम्ही असं का केलं, तुम्हाला इथं स्टेटमेंट लिहिणं आवश्यक आहे. मग तुम्ही स्टेटमेंट काय लिहाल, याची पी क्यू कटली म्हणजे पी क्यू इज द हाईट, ती कॅन्सल झालेली आहे. तर पी क्यू हाईट झाली तर तुम्ही काय स्टेटमेंट लिहाल, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स with equal height, the ratio equal height is equal to the ratio of corresponding bases, is equal to corresponding bases. त्याच्या the ratio of areas of two triangles with equal height is equal to the ratio of corresponding bases. असं तुम्हाला एक स्टेटमेंट लिहायचं झालं. एवढंच याचं उत्तर आहे, बस. तुम्हाला काही करायची गरज नाही. आता आपण सेकंड बघूया. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हे 3 वाक्य चांगलं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. अभ्यास कराल तेव्हा हा मुद्दा लिहा. या मुद्द्याखाली एक 5 प्रॉब्लेम लिहा. त्याचे पहिले ते जो मुद्दा लिहिला त्याच्याखाली ते 3 वाक्य व्यवस्थित लिहा. ते समजून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पाठ करू नका, समजून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता पुढचं उदाहरण आहे एक्झाम्पल सेकंड. एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, बघू आपण आता सेकंड मध्ये काय लिहिलेलं आहे. पीबीसी लिहून टाका. तुम्हाला जे सांगितलेले ते बीसी पाया PQ हाईट अपॉन एबीसी मध्ये BC पाया बेस आणि AD हाईट. ओके, BC कॅन्सल. तुमचं उत्तर येतं ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू PQ अपॉन AD. इथं तुम्हाला स्टेटमेंट लिहायचं आहे. स्टेटमेंट असं लिहू नका, हे फक्त मी सांगतो स्टेटमेंट लिहायचं. इथं स्टेटमेंट काय लिहिणार आता तुम्ही, लिहा काय दिलेलं आहे सारखं. बेस the ratio of area of two triangles is equal base with equal base is equal to the ratio of corresponding heights. असं एक वाक्य इथं लिहून टाकायचं. तिन्ही वाक्य तुम्ही लिहिलेले ते वाक्य बाजूलाच ठेवायची लिहिताना आणि इथं मात्र ते वाक्य लिहून टाका. ओके, आता पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रॉब्लेम नंबर त्याच्यातलंच बीट आहे एक. चला ओके, बघा काय 3 नंबर. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू, बघून घ्या लिहिताना ABC आणि ADC. आपण कधी प्रश्न लिहित असताना आपल्याकडून चूक लिहिलं जातं बरं का, लक्षात घ्या. होते ती मिस्टेक, पण ती उद्याची नाही, चेक करायचं. ABC, आता ABC मध्ये BC बेस आहे, AD हाईट आहे.
लिहून टाकलं आपण. त्यानंतर एबीसी मध्ये नंतर एडीसी एडीसी ही एडीसी हा ट्रायंगल. एडीसी मध्ये डीसी इज द बेस अँड एडी इज द हाईट. ओके, एडी कट. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी इज इक्वल टू बीसी अपॉन डीसी. आता इथं काय कॅन्सल झालं? हाईट. म्हणजे हाईट इक्वल आहे. मग द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग बेसिस. ओके, हे तुम्हाला वाक्य इथं लिहायचं आहे. इथं वाक्य लिहा, पुस्तकात बघून लिहा, वहीत आता मी आधी शिकवलं ते बघून लिहा, पण इथं वाक्य लिहिणं आवश्यक आहे. आता याच्यातनंच आपलं याच्यातनंच आपल्याला लास्ट करायचं. आणि काही गोष्टी तुम्ही करा मनाने, काही गोष्टी तुम्ही मनाने करा. तुम्हाला जर प्रॉब्लेम लागले तर मी याच्या काही फोटो कॉपी आपल्या ग्रुपवर टाकत जाईल. तुम्ही ते बघायचं आणि ते प्रॉब्लेम, असेच प्रॉब्लेम आपल्याकडे भरपूर आहेत वेगळ्या पुस्तकातून घेतलेले, तर ते मी छोटे छोटे प्रॉब्लेम लिहील आणि तुम्हाला टाकून देईल. तुम्ही ते होमवर्क म्हणून घरी करायचे. चला पुढचं लास्ट याच्यातलं 1.1 मधलं एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. ओके, मी तुम्हाला सांगितलं, परत लिहिताना परत चेक करत जा एडीसी बरोबर आहे का PQC. हे फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याकडून एकदा चूक झाली थोडीशी की आपण उत्तर काढायला सुरुवात करून देतो आणि मग उत्तर चूक आल्यानंतर मात्र आपण परत मग कन्फ्यूज होऊन जातो, वेळ नसतो. त्यामुळे बघताना करेक्ट आपण डिटेक्ट केलेलं आहे का, बरोबर लिहिलेलं आहे का तेवढं बघत जा. एरिया ऑफ ट्रायंगल ADC DC is the base into AD is the height upon PQC हे PQC QC is the base and QC is the PQ is the height. ओके, बघून घ्या. ADC DC is the base, AD is the height, PQC QC is the base and PQ is the height. मग इथं काय लिहा? हेच उत्तर येतं. दिस इज द फायनल. हेच उत्तर. याला काही कटत नाही, काही यांच्या हाईट सारख्या नाही, यांचे बेस सारखे नाही. इथं लिहून टाका द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके, डन. व्हिडिओ कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो? कमेंट्स करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. सगळ्यांनी उजव्या बाजूला इकडे तुमच्या लाल बटन आहे, लाल सबस्क्राईब लिहिलेलं असतं, त्या सबस्क्राईबवर क्लिक करा. आणि काही असतील तुमच्या कमेंट्स, तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर मला तशा कमेंट्स द्या. ओके.